धनुष्य भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलू गेले. पुन्हा थांबले. त्यांनी राजांना नजर दिली. बोला, निसंकोच बोला युवराज. समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही. नाही, आम्ही म्हणणार होतो की. संभाजीराजे अडखळले. सांगा, काय आहे? समर्थ हसले. स्वामींनी जसे महाराज साहेबांचे रूप श्लोकात उभे केले आहे तसे आमच्या मासाहेबांचेही केले तर आमचे कान धन्य होतील. न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रीची आठवण झाली. युवराज, तुम्ही आणि राजे धन्य आहात. प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात. आम्ही त्यांना पाहिले नाही, केवळ ऐकले आहे. आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दात उभे करू शकणार नाही. आम्ही शब्दांचा दासबोध घडविला, पण त्यांनी हा समजता जिता जागता शिवबोध घडविला आहे. समर्थांनी राजांच्याकडे हात केला. वाल्मिकींनी रामायण रचले, पण त्यांनाही कौसल्या मातेचे रूप गवसलेले नाही. आम्ही ते कसे विसरू? राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले. संभाजीराजांनी द्रोणागिरीधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला. त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले. त्यांना पाय सोबत द्यायला समर्थ घळीच्या कुंपणापर्यंत आले. निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कातऱ्या आवाजात म्हणाले, राजे, एक स्मरणपूर्वक करा. आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा. आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा. या रामरूप व्हा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी डोळे मिटले. त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजेंचे मन कुठेतरीच जाऊन पोचले होते. एवढं थोरपण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब अशा असतील आमच्या मासाहेबांच्या सारख्या. कुठे? एवढं थोरपण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब कशा असतील आमच्या मासाहेबांसारख्या? कुठे असतील त्या? त्यांनी ऐकला असेल कधी दासबोध? दासबोध केवढा अर्थ! सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष जाणे लागे. गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या 12 टाक्यातील पाणी निरखत संभाजीराजे उभे होते. त्यांच्या मनी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते. एकाएकी बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली. ठिपक्या ठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता. मध्येच ते ठिपकेदार चैतन्य थांबले. हातभर वर उठलेल्या त्या जनावराने पंजासारखी झळझळीत ठिपकेदार फणा फुलविला. जिभेच्या पालव्या चटाचट आत बाहेर घोळवल्या. संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हातचा भाला आडवा करून त्याच्यावर रोखला. तो झटकन कडेधारी हाताने खाली दाबून टाकीत अंतोजी म्हणाला, शंभू महादेवाचा अलंकार आहे त्यो, जाऊ देत आपल्या वाटेनं. रायाजी आठ्या घालीत थांबला. जनावर पुन्हा वळवळत झाडोऱ्याआड झाले. संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते. तेवढ्यात कवी कुलेशांच्यासह आलेल्या महादेव यमाजींनी मुजऱ्याबरोबर वर्दी दिली. जगदीश्वराच्या मंदिर ओवरीत उत्तरेकडचा कोणी कवी उतरला आहे. युवराजांनी त्याची भेट पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे. जशी आज्ञा. चला. कवी
कवी कोण असावा असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी 12 टाके सोडले. कुलेश आणि महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवाराजवळ आले. झाडाच्या बुंध्याला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता. संभाजीराजे मंदिराच्या जवळ प्रथम चौकात आले. पायगतीला असलेल्या दगडी कासवाला बगल देऊन त्यांनी घंटेला टोल दिला. तसेच चालत जाऊन मंदिर गाभाऱ्यातील बेलकमळांनी आच्छादलेल्या जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपिंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले. पुजाऱ्याने दिलेले तीर्थ पापण्यांना भिडवून ओठाआड केले. बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओवरीत शिरून कुलेश आणि महादेव पंत त्या कवीचा तलाश पाडू बघत होते. दक्षिणा आणि दानाच्या ओढीने आलेल्या उदासी बैरागी गोसाव्यांनी साऱ्या ओवऱ्या भरून गेल्या होत्या. त्यातच वेश पालटून राजांच्या जासूद खात्याचे खबरगीरही मिसळले होते. त्यांनी महादेव पंतांना ओळखले. जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली. एका खबरगीराने चौकाबाहेर येत महादेव पंतांना दबक्या आवाजात सांगितले, ह्योच त्यो शाहीर, निकतच धनी ह्योचं पवाडं आतल्या चौकात ऐकून गेलं. लय खुश झालं. पर ह्या वाघानं काय वळाकलं नाही त्यासनी. म्या बी ऐकलं पर ह्यांची बोली काय साधली नाही मला. त्या गोसावी कफनी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठेंगण्या माणसावर रोखले होते. प्रणाम कविराज. पुढे होत कवी कुलेशांनी त्या माणसाचा खरारा थांबविला. जयंती प्रणाम. खरारावाला वर उठून हिंदुस्थानी भाषा कानी पडल्याच्या आश्चर्याने कुलेश यांच्याकडे बघत म्हणाला. त्याचा रंग पिकल्या आंब्यावर पडला होता. कपाळी कनोजी पगडी, अंगी उत्तरी सफेद बंदिनिमा, लाल करवत काठी धोती, कपाळी आडवे शिवगंध आणि तेजफेकी अभिमानी डोळे असे त्याचे रूप होते. प्रणाम कविराज. पुढे होत कवी कुलेशांनी त्या हाताला बांधलेला बोर्नुसी खराऱ्याचा वाद उकलीत त्याने विचारले, क्षमा भई, आपका परिचय? हम कवि कुलेश, प्रयाग निवासी. आप? हो, त्रिविक्रमपुर के त्रिपाठी, भूषण त्रिपाठी. चंडी प्रणाम कविराज भूषण. हमने आपकी कीर्त सुनी है, आज दर्शन हुए. कुलेशांनी समोरचे कन्नौजी काव्यतेज पारखीत पुन्हा नमस्कार केला. झाडाच्या रोखाने येत्या संभाजीराजांना बघून कुलेश भूषणांना समज मिळावी म्हणून पुटपुटले, युवराज संभाजीराजे. भूषण झुकून कनौजी नमस्कार देत समोरून चालत येणारे क्षात्र तेज उतावळ्या डोळ्यात भरून घेताना पुटपुटला, जयंती सर्जा शिवाजी के सुपूत. कविराज, आमच्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या भेटीस आलो. कोण देश तुमचा? नाव कोण? संभाजीराजांना भूषण आणि कुलेश यांच्या पगडीत सारखेपणा दिसले. भूषणने युवराजांना आपला परिचय देऊन विनंती केली, युवराज, दूर देश से आवत हमको राजा शिवाजी के दर्शन की कृपा होवे. जरूर. कवीनी करावे असेच त्यांचे दर्शन आहे. पण कवींनी प्रथम इथला मुक्काम हलवावा, आमच्या महाली चलावं, हसून युवराज म्हणाले. हांजी. भूषणने त्यांचा आदर राखला. रायाजीने भूषणच्या घोडीचे ठाण मोकळे करून ती आपल्या ताब्यात घेतली. अंतोजीसह आत जाऊन बसून आपली पळशी पधारी
पथारी घेऊन बाहेर आला. भूषण आणि कुलेश या 2 उत्तरी कवींच्या मधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या रोखाने चालू लागले. मागून भूषणच्या केसर घोडीचे कायदे उठाळी धरत रायाजी अंतोजी चालू लागले. व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले.